हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फंडा नोट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इयत्ता 8वी 9वी 10वीची एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर। तर नागपूरची अ गट ही प्रश्नपत्रिका आहे। तर बघा स्पर्धकांना तर हे तुम्हाला गृहपाठद्वारे सोडविण्यात 7 दिवसात संधी। तर हे तुम्हाला 7 दिवसात सोडवायचे आहे। तर हा पेपर तुम्हाला 7 दिवसात सोडवायचा आहे। तर हा एकूण 200 मार्काचा पेपर आहे। किती विद्यार्थी मित्रांनो, 200 मार्काचा गुणांचा पेपर आहे। तर हा तुम्हाला 7 दिवस दिलेले असतात। ह्या 7 दिवसात तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे। तर ह्या पेपरांचे तुम्हाला मी संपूर्ण उत्तर देत आहे। त्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मी हा पेपर 2 गटामध्ये दिलेला आहे। तर पार्ट 1 आणि पार्ट 2। तर तुम्हाला आता पहिले पार्ट 1 आहे, तर त्यावर पार्ट 2 लागत असेल नक्की व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न, आंब्याच्या झाडाची टिंबटिंब असते काय? राई। वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? शावक। मन पूर्ण करा, खाई त्याला खवखवे। खालीलपैकी एक वचन शब्दाचे पर्याय शोधा। गोठा अशा प्रकारे आहे। नंतर आहे 5, श्याम्याची आई पुस्तकांचे लेखन कोण? सोन गुरुजी। नंतर वाक्प्रचार अर्थ ओळखून वबोरा करणे, तर त्यातला आहे धूम काढणे। नंतर बघा 6 प्रश्न आपले झालेले। आज काही व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बघा, करून द्या व बघा। 7 प्रश्न, उंट या शब्दाचा विरुद्ध लिंग कोणता? सांडणी। खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। जांभूळ। खालील पर्यायातून सर्वनाम ओळखा। आपण। शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखून उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, धबधबा। गटाशी जोडणारे पद ओळखा। दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक। नंतर गटात न बसणारा पद ओळखा। बुद्धिबळ। एक रांगेत 41 मुले आहेत। समितीचा पुढून 23वा क्रमांक असेल तर मागून त्याचा कितवा क्रमांक असेल? तर 19वा। क्रमाने येणारी संख्या शोधा। तर याच्या पुढे क्रमाने येणारी संख्या 2223। नंतर दर, श्रु, धू, न या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो। शब्द यामध्ये येणारा अक्षर कोणते? द। नंतर आहे सन 2024 मध्ये 26 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत किती दिवस आहेत? तर 64। नंतर आता आपण पुढचे प्रश्न बघूयात। 17वा प्रश्न। तर बघा तुम्ही 17वा प्रश्न बघा। 17वा प्रश्न, वेगळी पद ओळखा। कुत्रा। रात्री 9 वाजता घड्याळातील तास काटा, मिनिट काटा यांच्यात कोणता कोण तयार होतो? काटकोन। व 19वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 23 बरोबर 5, 57 बरोबर 12, 60 बरोबर 6 असे लिहिलेले तर त्यांच्या सांकेतिक 46 अंक कसा लिहिला? 10। 2 10। दुसरा प्रश्न 10। 20वा प्रश्न, गटाशी जोडणारे पद ओळखा। डोळे, नाक, जीभ। तर बघा कान। डोळे, नाक, जीभ, कान। 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक झाली? 3 18। ग्रामपंचायतीची निवडणूक किती वर्षांनी होते? 2 5। महाराष्ट्रात लोकसभेचे किती जागा असतात? 48। अशाच प्रकारे आपलं पहिलं पेज संपलेलं आहे। तुम्हाला दुसरं पेज देतो आणि तिसरं आणि चौथं पार्ट 2 मध्ये मिळेल। तर बघा 24वा प्रश्न, किमान किती वय असेल व्यक्ती विधानसभेत मतदान करू शकतो? 18। किती? 18। नंतर आहे 25, भारताचे सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? राष्ट्रपती। भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी। 27, श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? गुजरात। नंतर 28, भारताचे राष्ट्रीय फूल कोणत्या पक्षाचे आहे? भारतीय जनता पार्टी। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभाताई पाटील। नंतर आहे 30,
खेडेगावाचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते? सरपंच. दुसरा 1957 ते स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखन कोणी केले? वि. सावरकर. 32 सर्वप्रथम अस्तित्वात आलेले भाषिक राज्य कोणते? आंध्र प्रदेश. नंतर बघा 33वा प्रश्न. 33वा प्रश्नात आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? भारतातील पहिले वृत्तपत्र द बंगाल गॅझेट. 1829 मध्ये सतीचा प्रथा कोणत्या गव्हर्नमेंट जनरलमध्ये केली? विल्यम बेंटिक. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला? 2008. पहिल्या राष्ट्रीय सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कधी झाल्या? 1951. बांगलादेशाची निर्मिती या वर्षी झाली? 1971. करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? महात्मा गांधी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. मोबाईलचा संदर्भात GB म्हणजे काय? गिया बेट. नंतर बघा पुढचे प्रश्न 42 वरचे. तर बघा हा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून मोबाईलद्वारे पैशांची देवाणघेवाण होत आहे? फ्री फायर. बघा सूर्याच्या वातावरणात अभ्यास फिरण्यासाठी SRO ने कोणता यान पाठवले? आदित्य L1. TV. DTH मध्ये D म्हणजे काय? डायरेक्ट. खालीलपैकी कोणती नोट सध्या चालनात नाही? 1000. हा फास्टेस्ट व्हेकल ट्रान्सपोर्ट एरोप्लेन. व्हिच इज करेक्ट स्पेलिंग ऑफ द डे? फ्रायडे. चूज द ऑपोजिट वर्ड. इझी. डिफिकल्ट. तर तुम्हाला पार्ट 2 चे असे उत्तरं लागत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.